डॅडी मी चाललो बरं. कुठं? जाय बाळा जाय, बरं होईशील जाशीलचं. 2 टाईमचं जेवायचे पैसे तरी वाचतील आमचे. पण होते कुठला? ओ डॅडी घर सोडून नाही चाललो मी, इंटरव्ह्यू चाललो MIDCच्या कंपनीत. आता कोणत्या कंपनीला बरबाद करायला निघाल तू आता? ओ डॅडी कामाला चाललो मी, लोकायला बरबाद करायला नाही चाललो. बाळा कुळ बी जाय, पण घाणेरड्या पोरासोबत राहू नको. घाण सवय लावू नको तो आता. अव या खेबड्याने आपल्या गावातले सगळे पोरं गाई छपचार तलप लावली त्यांना, आणि आता तू कोणते वाईट वळण बाकी आता याची? ए बच्चा, तू यायच्या बोलण्यावर नको जो एक बरं. तू जाय आरामाने इंटरव्ह्यू दे, मी बघते यायच्याकडं. बरं येतो मग मी. कशाला येतो? पैसे कमवले तरच आहे, नाही तर तिकडंच तो काळा तोंड कर कोळशात लोळ. अरे मोकाट गोट्या, कुठं चालला? कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला. बापरे, पोरग कंपनीत लागतं वाटतं आता. अहो तुमच्यामुळे तर लागतोय. मायामुळं कस काय? तुम्हाला तर नोकरीवाला जावं लागतो ना, म्हणून तर चाललो MIDCत काम करायला. तू काय आता माय पोरी संग लग्न करायचा विचार चालू आहे का तो? अहो लय मोठं प्रेम आहे आमचं दोघायचं. आम्ही जेव्हा पाड प्रेम करतो एकमेकांवर. भिकाऱ्या संग लग्न लावून देईल, पण तो आहे संग लगीन नाही लावणार माय पोरीचं. नका लावून देऊ ना मग, आम्ही थोडी म्हटलो तुम्हाला लग्न लावून द्या. आम्ही तर मग आता मंदिरात जाऊनच लग्न लावून घेऊ. बघा तुम्ही. जाय निघ, कुठं तरी चालला होता ना इंटरव्ह्यू द्यायला. मी तर माझ्या रस्त्यानेच निघालो होतो, पण तुम्हीच पनोती लावली आता. मांजरसारखे आडी आले मला. मी आय कमीन सर? हा ये आते, चप्पल काढून ये पण. काय नाव आहे भाऊ तो? गोट्या भाऊ चळवळवाली. बरं भाऊ आहे का तू आता? हाय कुठला? माझ्या घरचा. गावाचं नाव काय तुझ्या? आग लावे. बरं तू फाईल दाखव इकडे मग. 1 मिनिट दम मारा, लगेच दाखवतो. तू शिक्षण किती झालेलं आहे? ती फाईल काय झाकणाला दिली का मग? डोळे वाचून पाहा नीट. बरं एक सांग, तुला आम्ही नोकरीला का घेऊ? मला नोकरीची गरज आहे. मी मन लावून काम करेल कंपनीत. आम्ही काम का देऊ तुला? सर तुम्हालाच लोकांची गरज आहे ना कामाची. तुला किती टक्के होते 12वीत? 36. इंग्रजी येते का तुला? अरे हेडम्या, मला जर इंग्रजी आली असती मी इथं काय झाक मारायला आलो असतो का? बरं एक सांग, तुला कामाचा अनुभव आहे का? नाही. पण आम्हाला तर अनुभवी लोकांचा गरज आहे. अरे खेडक्यांनो, जेव्हा कामाला घेणार तेव्हाच अनुभव येईल ना आम्हाला. तुला काय काय कामं जमतात? मला ना पोरी मागे फिरायला जमतं, घरात झोपायला जमतं, आणि मज दारू प्यायला जमतं, आणि सिगरेट बी. अरे म्हटते, अरे तुला कंपनीत काय काय जमतं? काहीच नाही. समज जर मी तुला कंपनीत काम दिलं तर तू कंपनीसाठी एका वर्षात काय करशील? मी ना एका वर्षात कंपनी पूर्ण विकून टाकेल आणि पळून जाईल गावाला. मला सांग बरं आता, अंड आधी का कोंबडी आधी आलतं? कोंबडी. कस काय? कोंबडी तर अंड्यातूनच येते ना. मग बरोबर उत्तर काय तुम्ही सांगा बरं मग आता. मलाच नाही माहित. मग असे फालतू प्रश्न कोण विचारतो तुम्ही? वगैरे डोकं खाता आमचं. तर मग हा पेन घे आणि आम्हाला विकून दाखव तिघांना. बरं पेन घ्या, पेन सगळ्यात स्वस्त आहे. रातच्याला बी कामी नेतो, एकदम टिकाऊ वस्तू आहे आणि एकदम स्वस्त आहे मा पेन. मजाच नाही आली पेन मध्ये. अरे तो असे पेन विकायला जाशील ना तर गिराईक पळून जायचे. असं कोणीच खरेदी नाही करणार तो ऐकून. काहीतरी नवीन युनिक आयडिया लाव. आम्ही तिघांनी हा पेन तो ऐकून खरेदीच केला पाहिजे. असं काहीतरी कर नवीन. बरं असं का? थांबा मग, तुम्हाला तुमच्या मायची शपथ आहे. शपथ घेतल्यावर काय होतं माहिती आहे तुम्हाला? घ्यावंच लागते मग वस्तू. वा वा, एक नंबर डोकं लावला भाड्यात होतं. आवडली आपल्याला आयडिया तुझी. अहो 1 नंबर माणूस आहे आपण. तुला इंग्रजी येते का? हाऊ. बोलून दाखव मग. डोंट अंडरवेअर ऑफ द कॉमन मॅन. हे हॅलो रिप्लाय विथ मी ऑसम डीपी नॉट ब्रो ॲटिट्यूड. आय लव्ह यू जान. वा रे भाड्याच्या, 1 नंबर इंग्रजी आहे रे. गावातल्या शिकायला नाही तू? हाऊ सर. शेवटचा प्रश्न आहे आता. मला सांग, आपली दारू बनवण्याची जर कंपनी आहे तर तू आपल्या कंपनीची विक्री कशी वाढवशील? सर मी ना सगळ्यात आधी दारू ना फुकट वाटेन. आपल्या भारतामध्ये ना फुकटची वस्तू सगळ्यांना पसती. मग आधी माणूस दारू पिल, बादमध्ये बाया पोरं पितील, मग सगळ्यांना फुकटची आदत लागल. फुकट म्हटल्यावर आपण त्यांना सवय लावून देऊ, मग ते मस्त दारू पितील, बेवडं होऊन जातील. मग आपण नंतर ना सेल वाढवून त्यांची किमती वाढवून टाकू, फुकट देणं बंद करून टाकू. वा अच्छा, 1 नंबर डोकं आहे रे तू. आवड आपल्याला. पगार किती घेशील मग? अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पाठवा तुमच्या मित्रांना.